जय बाळूमामा। आज आपण आलेलो आहोत बाळूमामांचे गुरुवर्य संत श्रेष्ठ मुळे महाराजांच्या समाधीस्थळी श्री क्षेत्र गारगोटी येथे मामांच्या चरित्राचा आपण या भागामध्ये पाहणार आहोत। बाळूमामा हे बिद्री गावामध्ये मुक्कामाला होते आणि त्यांचा मुक्काम नेहमी तिथे असायचा। दर्याबाई पाटील हे यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा आणि सध्या ज्यांचं घर आहे यशवंत ज्योती पाटील हे घर सुरुवातीला बाळूमामांचा मुक्काम वारंवार असायचा। भक्त मंडळी वाढलेली होती, चांगली वर्दळ वाढलेली असल्यामुळे ती जागा अपुरी पडायला लागली आणि त्याने नंतर जागा कमी पडू लागल्यामुळे गंगाराम शिवराम पाटील यांचा वाडा यांची जागा ऐसपैस असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी तळ ठोकला आणि त्या ठिकाणी गंगाराम शिवराम पाटील यांचं घर हे मोठं असल्यामुळे भक्तांची वर्दळ वाढली। मामांचा मुक्काम त्या ठिकाणी वाढला आणि लांबून लांबून लोकांचा समूह त्या ठिकाणी या लागला। या ठिकाणी महादेव लोहार, दादोबा पोद्दार, दत्तात्रय डपळे, गुंडाबा ढवळ वगैरे ही सगळी मंडळी ह्यांचा ग्रुपच होता आणि तो भजनामध्ये तल्लीन असायचा। कधी कधी तर यांच्या भजनामध्ये सद्गुरू मुळे महाराज पण यायचे आणि मुळे महाराज सुद्धा यांच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे। असा हा भक्तगणांचा मोठा मेळा वाढत गेला आणि तिथे जे पोद्दार होते ते पोद्दाराच्या मध्ये बिद्री, बोरवडे, आदमापूर वगैरे आसपासच्या भागातून बरेच भक्त मंडळी, भजनी मंडळी त्या पोद्दारांच्या घरी यायचे। कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, कोकण, चिक्कोडी, निपाणी, राधानगरी, कडगाव, मुरगुड, गारगोटी आदी ठिकाणाहून लोकांचा संग्रह यायचा। भक्ती मंडळी यायची आणि मामांचं दर्शन घ्यायची, मामांच्या बरोबर चर्चा करायची, मामांचं मार्गदर्शन घ्यायची। असा हा सगळा प्रपंच चालत असताना त्या ठिकाणी कौलवचे पाटील आले आणि कौलवचे पाटील मामांच्या दर्शनाला आल्यानंतर ते म्हटले, मामा आपण चांगलं काम करतो परंतु लोक आपल्याला नावं ठेवतात, लोक आपल्याला त्या पद्धतीने किंमत देत नाहीत, असं का होतं? अरे म्हटले पाटला त्याची काळजी करू नकोस। आणि असं म्हणून त्यांना एक दगड दिला, गारगोटी सारखा दगड दिला, चकाकणारा दगड दिला आणि त्यांना सांगितलं, हा 1 महिना फक्त तू जेवढे तुझ्या जवळचे मित्र आहेत, जेवढे मोठे व्यापारी आहेत त्यांना तू दाखव, फक्त विकू नकोस। 1 महिन्यानंतर माझ्याकडे परत ये। बघा त्या पाटलानं तो दगड नेला आणि गावच्या किराणा दुकानदाराला दाखवला। तर तो दुकानदार म्हटला, अरे हा तर काय छोटासा दगड आहे, ह्याचं मी झालं तर एखाद्या पाव किलो साखर, 1 किलो साखर देऊ शकतो। तर पण त्यानं दिला नाही। त्याच्यानंतर तो दुसरा गेला, तिथला जो काही बेळगावचा आडत व्यापारी होता त्याला दाखवला। तो म्हटला, अरे हा तर हिऱ्यासारखा हे दिसतोय, मी तुला ह्याचे 500 रुपये देतो। अरे 1 किलो साखरेवर एकदम 500 रुपये, तो आश्चर्यचकित झाला। पण त्यानं तो दगड दिला नाही। परत तो आला, परत तो दुसरीकडे एका सोनाराकडे गेला, सोनारानं ते निरखून बघितला आणि तो म्हटला, अरे बाप रे ह्याचे मी तुला 1 लाख रुपये देतो। आता मात्र पाटलाचं डोकं बधीर झालं। तो म्हटला, ह्या दगडाची किंमत 1 लाख रुपये। त्याने तो दगड दिला नाही, विकला नाही। परत तो दुसरीकडे गेला, एक रत्न पारखी होता आणि त्या रत्न पारख्याला तो दाखवला आणि रत्न पारखी पटकन उठला। तो म्हटला, अरे मी माझी सगळी संपत्ती विकली तरी मी ह्याचं मूल्य देऊ शकणार नाही, हा अमूल्य दगड तुला कुठे मिळाला? बाप रे। आणि मग पाटलांना नेमकं कळालं नाही। ते म्हटले, एवढा अमूल्य दगड मामाने तिथला उचलला मला दिला, एवढ्या दगडाची किंमत? आणि ते परत आले मामांच्याकडे, म्हणाले, मामा अहो हे काय अद्भुत, एकाने 1 किलो साखर केली, एकाने 1 लाख केली, तर एकानं त्याची किंमतच होत नाही, जगातला अमूल्य हा रत्न आहे म्हणाला। मामा हे काय? आता पाटला तुला कळालं का? अरे तुझी किंमत कुणापाशी राहायला पाहिजे, तू कुणाच्याच बरोबर वावरतोयस? अरे तुला ओळखणारी माणसं असतील तर ते तुझी किंमत ठेवणार आहेत ना। मला सांग, तू एक रत्न आहेस आणि रत्न हे रत्न पारख्याकडे जावं लागतं,
त्यावेळेलाच त्याची किंमत होते. मला सांग, तू किराणा दुकानाकडे गेलास तर त्यानं 1 किलो साखर त्याची किंमत केली, परंतु तो रत्नबारकी होता, त्याला त्याचं मूल्य कळालं. तो म्हटला याचं मूल्यच नाही. अगदी असंच तू ज्या वातावरणात राहतोयस, तू ज्यांच्याबरोबर बोलतोयस, ज्यांच्याबरोबर वावरतोयस, ही मंडळी तुझ्या किमतीची नाही आहेत, तुझ्या लायकीची नाही आहेत. त्यांची किंमत जेवढी त्याच किमतीनं तुला ओळखतात. म्हणून तू तुझी किंमत वाढव आणि तू तुझी ज्याची किंमत, ज्याच्याकडे चांगली भक्ती आहे किंवा चांगले लोक आहेत, ज्यांना ओळखण्याची कमी आहे, त्यांच्या संगतीत राहा. अशा छोट्या छोट्या संकुचित विचाराच्या लोकांच्याकडे राहू नकोस. आणि पाटलांना कळालं की, त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण म्हणजे अमूल्य रत्न आहोत. मानवी शरीराला, आपल्याला जो मानवी शरीर मिळालेलं आहे, मानवाचा जन्म मिळालेला आहे, ह्याची किंमत कुठेही होऊ शकत नाही. आणि मग मामाने त्याचे डोळे उघडले. आणि भक्तांनो, तुमच्याही लक्षात आलं असेल की मानवी शरीर मिळणं म्हणजे आपली पूर्व पुण्याई आहे. तर आपण सुद्धा वावरताना आपल्या आजूबाजूला कोण आहे, तुम्ही स्वतःची किंमत काय ठरवता आणि त्याची किंमत, ज्याची स्वतःची किंमत काय आहे, त्या पद्धतीनं तुमची किंमत ठरवत असतो. त्यामुळं तुम्ही वावरताना समाजामध्ये चांगल्या उच्च विचारामध्ये वावरा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आणि हे करत असताना बाळूमामाच्या भक्तीमध्ये राहा. बाळूमामाचे असे अनेक प्रसंग या मालिकेमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यात तुम्हाला कथा कशी वाटली, ह्या प्रसंगामध्ये तुम्हाला नेमकं काय आवडलं आणि तुमच्या परिवारासाठी तुम्हाला कितपत योग्य वाटलं, हे तुम्ही आम्हाला या कमेंटमध्ये कळवा. जय बाळूमामा.